दादर संस्कृती कला मंचकडून गेली 8 वर्ष होळी साजरी केली जाते। तरुणाईसोबत सर्वच लोक इथे होळी खेळण्यासाठी येतात। दादरमधली सर्वात मोठी रंगपंचमी। मुंबईच्या दादर इथल्या शिवाजी पार्क परिसरात धुलीवंदनाचा उत्साह। पार्कात येणाऱ्या नागरिकांकडून एकमेकांवर रंगांची उधळण। दादरमधील पार्क क्लब जवळ सी बस कडून धुळवड सेलिब्रेशनचं आयोजन। सेलिब्रिटींसह तरुणाईचा मोठ्या संख्येने सहभाग। रंगांची उधळण करत तरुणाईचा जल्लोष। मुंबईतल्या जुहूमध्ये धुळवड साजरी। मोहित कंबोज यांच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन। तरुणाईकडून मोठा प्रतिसाद। जितेंद्र आव्हाडांच्या वतीने कळव्यातील पारसिक नगरमध्ये रंगोत्सवाचं आयोजन। धुळवड साजरी करण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शुभलीत निवासस्थानी साजरी केली धुळवड। मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिल्या धुळवडीच्या शुभेच्छा। आज राजकारण नको, आज फक्त आनंदाची उधळण करू, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। खासदार श्रीकांत शिंदेंची पत्रकार आणि सुरक्षा रक्षकांसोबत ठाणे इथल्या निवासस्थानाबाहेर धुळवड साजरी। आज भगव्या रंगामध्ये सगळे लोक रंगून गेले आहेत। काही जणांनी भगवा रंग सोडलाय। श्रीकांत शिंदेंची ठाकरे गटावर नाव न घेता टीका। सध्या रोज सुरू असलेली राजकीय चिखलफेक थांबायला हवी। होळीच्या रंगांसारखं राजकारण हवं। धुळवडीनिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सर्व राजकीय मित्रांना सल्ला। नांदेड लोकसभेचे खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी साजरी केली धुळवड। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी कुटुंबियांसोबत साजरी केली धुळवड। नातीने लावला रावसाहेब दानवेंना रंग। धुळवड सुरू आहे। याच धुळवडीतील भगवा रंग निवडणुकीनंतर उडताना पाहायला मिळेल। अबकी बार 400 पार होईल। महाविकास आघाडी बेरंग आहे। प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी महिलांसोबत घेतला धुळवड खेळण्याचा आनंद। काँग्रेसचे तरुण उमेदवार गोपाल पाडवी यांनी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली होळी। रवींद्र दंगेकरांची पुणेकरांसोबत धुळवड। विजयाचा गुलाल आपणच उधळणार, दंगेकरांनी व्यक्त केला विश्वास। पुण्यात सर्वपक्षीय नेत्यांची धुळवड। खासदार मेधा कुलकर्णी, पुण्याचे उमेदवार रवींद्र दंगेकर आणि रुपाली चाकणकरांनी एकमेकांना लावलं रंग। जळगाव जिल्ह्यात धुळवडीचा उत्साह। सार्वजनिक ठिकाणी तसंच प्रत्येक घराघरात मोठ्या उत्साहानं धुळवड साजरी। तुळजाभवानी मंदिरात होळीचा सण उत्साहात साजरा। मंदिराचे महंत, पुजारी आणि मानकरी यांच्याकडून होळीचा दहन। दरवर्षीप्रमाणे यंदाही नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी मेळघाटात जाऊन आदिवासींसोबत केली होळी साजरी। आदिवासींच्या पारंपरिक नृत्यात होळीनिमित्त बच्चू कडूंनी कुरळ पूर्णा येथील घराच्या भिंतीवर जनतेचे प्रश्न लिहित वेधलं लक्ष। बच्चू कडूंचा निवडणूक आली मुद्द्यावर बोला उपक्रम। अमरावतीत शेतकऱ्यांवरील अन्यायाची काँग्रेसकडून होळी। सरकारच्या धोरणांमुळे वाढलेली महागाई, इलेक्टोरल बॉन्डच्या नावाखाली केलेला भ्रष्टाचार, शेतकऱ्यांवरील अन्यायाचा काँग्रेसकडून निषेध। माजी आमदार आशिष देशमुखांकडून नागपूरच्या पुसागोंदामधील बंजारा समाजासोबत होळी साजरी। ठाकरे गटाचे आमदार आणि नेते भास्कर जाधव यांनी तुरंबव या गावी पालखी नाचवली। दरवर्षी भास्कर जाधव त्यांच्या मूळ गावी शिमगा उत्साहात साजरा करतात। भाजप आमदार संजय कुटे यांनी बुलढाण्यातील आदिवासी भागात जाऊन आदिवासी बांधवांसोबत साजरी केली होळी। दरवर्षी आमदार कुटे सहपरिवार आदिवासी भागातील होळी आणि धुलीवंदनाच्या सणासाठी आदिवासी पाड्यावर जाऊन आदिवासी बांधवांना होळीच्या शुभेच्छा देतात। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील जवळेथर गावात आंब्याच्या झाडाची होळी तोडून ती रात्री उशिरा उभी केली जाते। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील कारला गावात होळीच्या दिवशी देवीचं सोंग काढण्याची परंपरा। 100 वर्षांपासूनची ही परंपरा आजही कायम। देवीचं सोंग काढणाऱ्याची गावातून मिरवणूक। रायगडच्या आंबेत गावात शिमग्यातील सोंगाड्यांची धूम। होळी दहन झाल्यानंतर वेगवेगळ्या वेशभूषेत अवतरले शिमग्यातील सोंगाडे। नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुड्यामध्ये काठीची राजवाडी होळी मोठ्या थाटात साजरी। पारंपरिक आदिवासी वेशभूषा आणि संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी देशभरातून हजारो पर्यटक नंदुरबारमध्ये दाखल।
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावी अनोखी धुळवड. प्रथेप्रमाणे जावयाची गाढवावर बसून गावभर काढली मिरवणूक. रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी होळी साजरी. होलिका दहनासाठी गावकऱ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. कोकणात शिमग्याचा उत्साह. रत्नागिरीच्या सडा मिऱ्या आणि जाकी मिऱ्यामध्ये शिमग्याच्या मुहूर्तावर देवांची भेट. भाजपकडून हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभेसाठी अभिनेत्री कंगना रनौतला उमेदवारी. माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी हा भावनिक दिवस. उमेदवारी मिळाल्यानंतर कंगना रनौतची प्रतिक्रिया. उत्तर प्रदेशच्या मेरठ हापूर लोकसभेसाठी भाजपकडून अरुण गोविल यांना उमेदवारी. मेरठ लोकसभा मतदारसंघात 5,64,000 मुस्लिम मतदारांची संख्या तर दलित मतदारांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर. जम्मू काश्मीरमधील दल सरोवराच्या किनाऱ्यावर असलेले आशियातील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं. डोंगराळ भागातील 55 हेक्टर क्षेत्रात पसरलंय ट्युलिप गार्डन. दिल्लीतील प्रतिष्ठित जेएनयूमधील विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत अध्यक्षपदासह 4 जागांवर डाव्या आघाडीचा विजय. 4 वर्षांनंतर जेएनयूमध्ये झाल्या विद्यार्थी निवडणुका. मोफत व्हिसा, स्वस्त पर्यटन पॅकेज यामुळे भारतीयांचा परदेशी पर्यटनाकडे वाढला कल. भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार जानेवारीत भारतीयांनी पर्यटनावर सुमारे 13,000 कोटी रुपये केले खर्च. पाकिस्तानचा भारताशी व्यापारी संबंध पूर्ववत करण्याचा विचार. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांचं सूतोवाच. गाझा शहरातील अल कुवैत एड पॉइंटवर भुकेने व्याकुळ शेकडो पॅलेस्टिनी पीठ घेण्यासाठी रांगेत उभे असताना इस्रायली सैनिकांचा गोळीबार. 19 जणांचा मृत्यू. अमेरिकन मीडिया सीएनएनचं वृत्त. इस्रायलनं मात्र वृत्त फेटाळलं. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडियाचा शंखनाद. 31 मार्च रोजी रामलीला मैदानावर महारॅलीचं आयोजन. इंडिया आघाडीतील सर्व बडे नेते महारॅलीत सहभागी होणार. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी इंदोरच्या महाकाल मंदिरात जखमी पुजाऱ्यांच्या तब्येतीची केली विचारपूस. मथुरेतील राधा वल्लभ मंदिरात होळीचा उत्साह. मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. ओडिशाच्या पुरी समुद्र किनाऱ्यावर साकारलं होळीच्या शुभेच्छा देणारं वाळूशिल्प. कलाकार सुदर्शन पटनायक यांची कलाकृती. होळीनिमित्त अयोध्येतील रामललाची मूर्ती फुलांनी सजली. कसनाराच्या फुलापासून रामललांसाठी खास गुलाल. होळीनिमित्त अयोध्येतील रामाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. लाखो भाविक अयोध्येत दाखल. मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील महाकाल वनात होळीचा उत्साह. अनेक वेशभूषा करून नागरिकांनी साजरी केली होळी. मध्य प्रदेशातील उज्जैन इथल्या महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान भीषण आग. पुजारी होरपळून गंभीर जखमी. उज्जैनच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. दिल्लीच्या अलीपूर इथल्या एका फॅक्टरीच्या गोदामाला आग. अग्निशमन दलाच्या 25 गाड्यांनी आग आणली नियंत्रणात. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही अमिताभ बच्चन यांच्या घरी होलिका दहन. यावेळी अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चनसह संपूर्ण बच्चन कुटुंबीय होतं उपस्थित. व्हॉइस ऑफ खुरासान मासिकातील एका लेखातून भारतीय प्रार्थनास्थळांमध्ये रक्तपात करण्याची ISKPची धमकी. लेखामध्ये भारत आणि तालिबान यांच्यातील संबंधांचाही उल्लेख. इलेक्ट्रिक कार विक्रीने ओलांडला 1 लाखांचा पल्ला. ग्लोबल ऑटोमोबाईल मार्केट रिसर्च कंपनी जॅटो डायनामिक्सचा विक्री अहवाल सादर. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. चित्रपटाची एकूण कमाई 5 कोटीहून अधिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.